तिथेच राक्षसराज रावणाची बहीण शूर्पणखा आली. तिचा अपमान झाल्याने राक्षसराज संतापला. लंकेचा राजा रावण, विद्वान, पराक्रमी पण अहंकारी. मारीचाच्या मदतीने रावणाने सीतेचे अपहरण केले. तो क्षण रामांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आघात होता. सीतेच्या शोधात राम आणि लक्ष्मण फिरत राहिले. त्यांची भेट झाली वानरराज सुग्रीव आणि महाबली हनुमान यांच्याशी. हनुमान भक्ती, शक्ती आणि निष्ठेचं प्रतीक. हनुमानाने समुद्र ओलांडून लंकेत प्रवेश केला. अशोक वाटिकेत त्यांना सीता सापडली. त्यांनी रामांची मुद्रिका दिली आणि आश्वासन दिलं, प्रभू येतील. समुद्रावर सेतू बांधण्यात आला. रामसेना लंकेत पोहोचली. भीषण युद्ध सुरू झालं. कुंभकर्ण, इंद्रजित यांसारखे बलाढ्य योद्धे पडले. अखेर राम आणि रावण आमनेसामने आले. दीर्घ युद्धानंतर रामांनी ब्रह्मास्त्राचा उपयोग करून रावणाचा वध केला. धर्माचा विजय झाला. 14 वर्ष पूर्ण झाल्यावर राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येत परतले. संपूर्ण नगरी दीपांनी बुजळली. तो दिवस आज आपण दिवाळी म्हणून साजरा करतो. रामांचा राज्याभिषेक झाला. रामराज्य सुरू झालं. न्याय, सत्य, समता आणि प्रजेप्रती प्रेम यावर आधारलेलं राज्य. राज्यकारभार करताना रामांना अनेक कठोर निर्णय घ्यावे लागले. प्रजेच्या मनात शंका निर्माण झाल्याने सीतेला वनात पाठवावं लागलं. सीता वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात राहिल्या आणि लवकुश यांना जन्म दिला. पुढे लवकुशांनी रामकथा गायली आणि सत्य प्रकट झालं. राम म्हणजे मर्यादा, राम म्हणजे कर्तव्य, राम म्हणजे आदर्श पुत्र, आदर्श भाऊ, आदर्श पती आणि आदर्श राजा. त्यांनी आपल्याला शिकवलं, वचनासाठी सर्वस्व त्यागता येतं. अहंकाराचा अंत निश्चित असतो. धर्माच्या मार्गावर चालणाऱ्याचा विजय होतो. रामाची कथा केवळ पुराणकथा नाही, ती जीवन जगण्याची दिशा आहे. आजही भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात जय श्रीराम हा जयघोष घुमतो, कारण राम म्हणजे श्रद्धा, संस्कार आणि सत्याचा प्रकाश. ही होती प्रभू श्रीरामांची अमर कथा. श्रीरामचंद्र